विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघा टेट परीक्षा 2025 नुकतीच हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आणि त्या अनुषंगाने आपण एक महत्त्वपूर्ण असणारा टॉपिक या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी विद्यार्थी मित्रो निपुण भारत योजना जी आहे, तर निपुण भारत योजना या ठिकाणी या संदर्भात आपण प्रश्न आणि उत्तरे घेणार आहोत. ओके, बघा फार कमी वेळ जो आहे परीक्षेसाठी शिल्लक आहे, त्यामुळे फक्त प्रश्न आणि त्याची लगेच उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वन लाईनर स्वरूपाची हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे. ओके, तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. पहिला प्रश्न बघा, निपुण भारत मिशन कधी सुरू करण्यात आले? 5 जुलै 2021. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निपुण या शब्दाचा अर्थ काय? तर नॅशनल इंटॅक्टिव्ह फॉर प्रोफिशियन्सी अँड रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमर्सी. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, निपुण भारताचा उद्देश काय आहे? तर इयत्ता 3री पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणे. निपुण भारत कोणत्या धोरणाशी संबंधित आहे? तर हे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020शी संबंधित आहे. निपुण भारत कोणत्या वयोगटासाठी आहे? तर निपुण भारत हे वयोगट 3 ते 9 वर्ष याकरता आहे. FLN म्हणजे काय? तर फाउंडेशनल लिटरली अँड न्यूमर्सी. निपुण भारताची प्रमुख उद्दिष्ट वर्ष कोणती? 2026 आणि 2027 ही याची प्रमुख उद्दिष्ट वर्ष आहेत. निपुण भारताची अंमलबजावणी कोणत्या योजनेअंतर्गत होते? समग्र शिक्षा या योजनेअंतर्गत याची होते. निपुण भारताचा लाभ कोणाला होतो? बालवर्ग इयत्ता 3रीचे विद्यार्थी जे आहे त्याला याचा लाभ होतो. निपुण भारताचा मुख्य हेतू काय आहे? मूलभूत शिक्षणात गुणवत्तेचा विकास करणे. निपुण भारतासाठी वापरला जाणारा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणता? दीक्षा. निपुण भारतासाठी स्थापन केलेली प्रमुख समिती कोणती आहे? राष्ट्रीय स्टीअरिंग समिती. CCE म्हणजे काय? तर सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन. FLN म्हणते काय मूलभूत घटक असतात? वाचन, लेखन आणि गणना व समज. निपुण भारताचा नारा काय आहे? प्रत्येक बालक ठरावा निपुण. बघा या ठिकाणी हा महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रो. निपुण भारताचा नारा काय आहे? तर प्रत्येक बालक ठरावा निपुण. हा IMP आहे, हा सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे. ओके, बघा खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रो. एकदा सर्वांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा फाउंडेशनल लिटरसी म्हणजे काय? तर वाचन लेखन समजावून घेणे. ओके, फाउंडेशनल लिटरसी म्हणजे काय? वाचन लेखन समजावून घेणे. न्यूमर्सी ही कोणती कौशल्य आहेत? तर न्यूमर्सी याच्यामध्ये न्यूमरिक म्हणजे आकडेमोड, आकृती ओळखणे, मोजमाप करणे याचा समावेश याच्यामध्ये होतो. इयत्ता 3रीपर्यंत मूलभूत साक्षरता न झाल्यास काय धोके असू शकतात? तर उच्च शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात. निपुण भारतासाठी शिक्षकांचे कोणते प्रशिक्षण आवश्यक आहे? तर FLN आधारित प्रशिक्षण. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतासाठी निपुण भारतासाठी पालकाची भूमिका काय आहे? तर घरी आधार देणे व सहभाग वाढवणे. घरी आधार देणे आणि सहभाग वाढवणे. निपुण भारत मिशन अंतर्गत मुलांना कोणत्या माध्यमातून शिकवले जाते? तर खेळ, गाणी, गोष्टी, कृती आधारित शिक्षण निपुण भारत योजनेअंतर्गत दिले जाते. FLN अंतर्गत वाचन कसे मूल्यांकन केले जाते? तर स्तरनिहाय प्रगती व निरीक्षणाद्वारे या ठिकाणी वाचन जे आहे ते अंतर्गत केले जाते मूल्यांकन त्याचं. निपुण भारत योजनेत शिक्षकाचे काय स्थान आहे? तर शिक्षक हे परिवर्तनाचे वाहक आहेत. ओके, निपुण भारत योजनेमध्ये शिक्षक हे परिवर्तनाचे वाहक आहेत. निपुण भारताचा संबंध SDG 4 शी कसा आहे? आहे का? हो आहे. कशा संदर्भात आहे? तर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी. बालवर्गात शिक्षणात निपुण भारत कशावर भर देतो? तर बालवर्गात शिक्षणामध्ये निपुण भारत जे आहे ते विकासात्मक शिक्षण व अनुभवधारित अधिगम याच्यावरती भर देतो. दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोणती सामग्री उपलब्ध आहे? तर दीक्षा प्लॅटफॉर्मवरती पुस्तके, प्रशिक्षण, अभ्यास सामग्री उपलब्ध आहे. निपुण भारताचे मुख्य तत्व काय आहे? बालक केंद्रित शिक्षण हे निपुण भारताचे मुख्य तत्व आहे. निपुण भारत मिशनसाठी पुरवठा काय असतो? शैक्षणिक साहित्य म्हणजे शिक्षण साहित्य आणि डिजिटल साधने. निपुण भारतात शिकणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात? बघा निपुण भारतामध्ये शिकणारी जी प्रक्रिया आहे त्या शिकणाऱ्या प्रक्रियेला समावेशक सक्रिय अधिनियम असं म्हणतात. निपुण भारत योजनेचे मॉनिटरिंग कसे केले जाते? QR कोड, ॲप आणि वेळोवेळी मूल्यांकन करून या ठिकाणी निपुण भारत योजनेचे मॉनिटरिंग केल्या जाते. निपुण भारत साठी वर्षनिहाय कार्ययोजना कोण तयार करते? राज्य व जिल्हा शिक्षण विभाग. शिक्षण प्रशिक्षणासाठी कोणते माध्यम आहे? बघा शिक्षक प्रशिक्षणासाठी कोणते माध्यम आहे? तर निष्ठा पोर्टल. ओके, निष्ठा हे पोर्टल आहे.
निष्ठा पोर्टलचे पूर्ण रूप काय? नॅशनल इंटॅक्टिव्ह फॉर स्कूल हेड अँड टीचर हॉस्टिलिक ॲडव्हान्समेंट. ओके, बघा याचं फुल फॉर्म. FLNचा उद्देश काय आहे? तर बालकात शिकण्याची क्षमता सक्षम करणे म्हणजेच FLNचा मुख्य उद्देश आहे. मूलभूत शिक्षणात भाषा शिक्षणाचे महत्त्व काय आहे? संवाद, अभिव्यक्ती व समज यासाठी मूलभूत शिक्षणात भाषा शिक्षणाचे महत्त्व आहे. निपुण भारतात किती स्तरीय मूल्यांकन वापरले जाते? तर निपुण भारतामध्ये 3 स्तरीय मूल्यांकन वापरले जाते, जे आहे आधार, प्रगतिशील आणि निपुण. निपुण भारत मिशनमध्ये ICTचा उपयोग कसा होतो? प्रशिक्षण, आकलन व रिपोर्टिंगसाठी निपुण भारतात ICTचा उपयोग होतो. निपुण भारत हे मिशन केंद्र सरकारचे की राज्य सरकारचे आहे? बघा, निपुण भारत हे केंद्र सरकारचे आहे, पण अंमलबजावणीमध्ये राज्य सरकार सहभागी असते. निपुण भारत योजनेचा शालेय वातावरणावर काय परिणाम होतो? उत्तर आहे बालक अनुकूल, सुरक्षित आणि समावेशक असतात. निपुण भारतात माता पिता संवादाचे महत्त्व काय आहे? निपुण भारतात माता पिता संवादाचे महत्त्व सहकार्य, समज, प्रेरणा देण्यासाठी आहे. निपुण भारत योजनेत आकलन व भाषिक विकास कोणत्या प्रकारे साधला जातो? तर निपुण भारत योजनेत आकलन आणि भाषिक विकास जो आहे हा कृती आधारित शिक्षण, गप्पा, गोष्टी आणि वाचनाच्या माध्यमातून साधल्या जातो. निपुण भारताचा भाग बनवण्यात आलेले विद्यार्थी कोणत्या वर्गापर्यंत आहेत? तर इयत्ता 3री पर्यंत. निपुण भारतात मूल्यांकन पद्धती कशी आहे? तर शाळा स्तर, सतत निरीक्षण आणि दर्जानुसार स्तर. समग्र शिक्षा अभियान निपुण भारताशी कसे संबंधित आहे? उत्तर आहे त्या अंतर्गत निपुण भारताची अंमलबजावणी होते. ओके, अंमलबजावणी जी आहे निपुण भारताची ती समग्र शिक्षा अभियानांतर्गत होते. बालकाचे शिक्षण दर्जेदार होण्यासाठी काय आवश्यक आहे? मूलभूत साक्षरता आणि गणिती कौशल्य. निपुण भारतात वापरले जाणारे अधिगम स्रोत कोणते आहेत? वर्कबुक, चित्रकथा आणि शैक्षणिक खेळ. शिक्षक प्रशिक्षणासाठी कोणती योजना वापरली जाते? निष्ठा 3.0 FLN. निपुण भारतात आकडेमोडीच्या कोणत्या संकल्पना शिकतात? मोजणे, घडवणे आणि तुलना करणे. निपुण भारतासाठी किमान शैक्षणिक प्राप्तीचे निकष कोण ठरवतात? तर NCERT हे या ठिकाणी किमान शैक्षणिक प्राप्तीचे निकष ठरवतात. बालवर्गात शिक्षणाचा मुख्य उद्देश काय असतो? सृजनात्मक व समजावून घेण्यास मदत करणे. निपुण भारतात शाळा प्रवेशपूर्व शिक्षणाला किती महत्त्व दिले जाते? तर याला खूप महत्त्व दिले जाते, कारण तिथून काय तर तो मजबूत पाया ठरतो. निपुण भारतासाठी शालेय पातळीवर नियोजन कोण करतं? मुख्याध्यापक आणि शिक्षकांची टीम. निपुण भारतात भाषा अधिगम कोणत्या भाषेतून होतो? तर मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून. FLN विकासासाठी कोणते मिशन डायरेक्ट कुठे आहे? नवी दिल्ली. निपुण भारतात किती भाषा कौशल्य शिकवले जातात? ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन असे 4 भाषा कौशल्ये निपुण भारतात शिकवली जातात. बालकाची शिक्षण प्रक्रिया कशावर आधारित असते? अनुभव व खेळावर आधारित असते. निपुण भारतामध्ये पालक सहभाग काय केले जाते? माता शिक्षक बैठक आणि घरी अभ्यास सामग्री. निपुण भारतासाठी शैक्षणिक वर्षाचे नियोजन कोण करते? राज्य शिक्षण संस्थान व जिल्हा पातळी. निपुण भारतात कसे ठरवले जाते की विद्यार्थी निपुण झाला आहे? मूल्यांकन पातळी गाठल्यानंतर. शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी निपुण भारतात कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? ॲप्स, ई-मॉड्यूल्स आणि QR कोड. निपुण भारतात आकलन वाढवण्यासाठी कोणत्या कृती वापरतात? पझल्स, संख्या, प्रकार, खेळ. मूल्यांकनाच्या कोणत्या टप्प्यावर बालकाला निपुण मानतात? जर तो 3ऱ्या टप्प्यावर पोहोचला तर त्यावेळी बालक निपुण मानला जातो. निपुण भारतासाठी राष्ट्रीय पातळीवर अंमलबजावणी कोण करते? शिक्षण मंत्रालय व भारत सरकार. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. ओके, बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. FLNसाठी आवश्यक मूलभूत बाब कोणती आहे? शिक्षण साहित्य, प्रशिक्षक शिक्षण आणि पालक सहकार्य. निपुण भारत व बाल विकास मिशन यामध्ये काय साम्य आहे? बालक केंद्रित दृष्टिकोन. दीक्षामध्ये निपुण भारतसाठी कोणते वर्ग आहे? वर्ग 1 ते 3. निपुण भारतात कोणत्या तासाचे नियोजन महत्त्वाचे असते? भाषा आणि गणिताचे.
शिक्षक FLN मिशनसाठी प्रशिक्षित कसे होतात? ऑनलाईन मॉड्यूल व कार्यशाळा घेऊन. प्रत्येक बालक ठरावा निपुण या घोषणेचा अर्थ काय? तर सर्व बालकांना मूलभूत ज्ञान प्राप्त व्हावे. निपुण भारताच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोण आवश्यक आहेत? शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन. निपुण भारत योजनेचे सर्वात मोठे आव्हान कोणते आहे? सर्व बालकांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचणे. निपुण भारतात अध्यापन कसे असावे? सृजनात्मक, खेळाधारित व संवादात्मक. FLN साठी मूल्यांकन किती वेळा होते? सतत व स्तरनिहाय होते. निपुण भारतात शिक्षकांनी कोणत्या अडचणीवर मात करावी लागते? विद्यार्थी, वैविध्य व संसाधनाचा अभाव. दीक्षा प्लॅटफॉर्मवर निपुण भारत अंतर्गत काय उपलब्ध आहे? ई मॉड्यूल, व्हिडिओ आणि प्रश्नसंच. FLN अंतर्गत लेखन कौशल्य कशी विकसित करतात? रेखाटन, शब्दलेखन आणि गोष्टी लिहून. निपुण भारतात प्ले बेस्ड लर्निंगचे महत्त्व काय आहे? शिकण्याची रुची व समज वाढवणे. निपुण भारतासाठी राज्यस्तरीय मूल्यांकन यंत्रणा कोणती? NCERT व समग्र शिक्षा अभियान. निपुण भारत योजनेचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे संकेत काय आहे? बालकाला वाचन व गणना करू शकतात. निपुण भारतात लर्निंग आउटकम्स काय आहेत? तर शिक्षणाच्या गुणवत्ता मापनासाठी. शिक्षकांना FLN यशस्वी करण्यासाठी काय आवश्यक आहे? तर प्रशिक्षण, नियोजन आणि सतत मूल्यांकन. पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी शाळा काय करते? मासिक बैठक आणि मार्गदर्शक पुस्तिका. निपुण भारतात ICTचा उपयोग कसा होतो? अभ्यासक्रम, मूल्यांकन आणि शिक्षण प्रशिक्षणासाठी. निपुण भारतात संख्यादानाचे कोणते घटक शिकवतात? मोजमाप, गणना आणि घडवणे. FLN साठी राज्यात कोण संस्थेचे मार्गदर्शन करते? तर SCERT. निपुण भारत योजनेचे आंतरराष्ट्रीय ध्येयाशी संलग्नचे उदाहरण कोणते? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 SDG. शाळांमध्ये निपुण भारत अभियानाची दृश्यता कशी दाखवतात? बॅनर, नारे आणि प्रगती चार्टच्या माध्यमातून. निपुण भारताचे घटक कोणते आहेत? उद्दिष्ट, धोरण, प्रशिक्षण व आकलन. दीक्षामध्ये QR कोडचे कार्य काय? तर थेट अभ्यास सामग्रीपर्यंत प्रवेश होतो. शिक्षकांचे मूल्यांकन कसे होते? प्रशिक्षक, निरीक्षक व विद्यार्थ्याची प्रगती. प्रत्येक शिक्षकाने निपुण भारत योजनेअंतर्गत काय साधावे? तर उत्तर आहे प्रत्येक बालकात मूलभूत कौशल्य. निपुण भारत योजनेअंतर्गत बालकाच्या आकलनाचे स्तर कोणते आहेत? 3 स्तर आहेत: आधार, प्रगतिशील आणि निपुण. FLNचा आधारभूत तत्वज्ञान कोणत्या शिक्षण तत्वाशी जोडले आहे? बालक केंद्रित व अनुभवाधारित शिक्षण. निपुण भारत योजनेत ICT उपकरणांचा उपयोग कशासाठी होतो? शिक्षण सामग्री दाखवणे व मूल्यांकन करण्यासाठी. शाळांमध्ये निपुण भारताचे अहवाल कोणी तयार करतो? शिक्षक व मुख्याध्यापक. निपुण भारत योजनेअंतर्गत विशिष्ट पालक सत्र का घेतली जातात? तर पालकांच्या अपेक्षा व सहभाग वाढवण्यासाठी. निपुण भारतात प्रशिक्षणानंतर शिक्षकांनी काय करणे अपेक्षित आहे? तर प्रत्यक्ष कक्षा योजना व मूल्यमापन. FLN अंतर्गत शिक्षकांकडून कोणती मूल्यमापन साधने अपेक्षित आहेत? मूल्यांकन फॉर्म्स आणि निरीक्षण नोंदी. निपुण भारत योजनेमध्ये रीडिंग विथ कॉम्प्रहेन्शन म्हणजे काय? तर समजावून घेऊन वाचन करणे. आणि शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्र 100वा प्रश्न या ठिकाणी आपण घेतोय. बघा, निपुण भारत योजनेचा अंतिम लाभार्थी कोण आहे? तर तो आहे बालक. ओके, बघा विद्यार्थी मित्र, खूप महत्त्वपूर्ण आपण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्हाला ही PDF मिळून जाईल. ओके, टेलिग्रामला जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करायची आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचं आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.